नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा. आज आपण जाणून घेणार आहोत ड्युअल मार्कर म्हणजेच डबल मार्कर टेस्ट प्रेग्नन्सीमध्ये करणं का गरजेचं आहे, ती कशी करावी, कधी करावी आणि खूप महत्त्वाचं म्हणजे खूप क्वेश्चन मार्क्स घेऊन आया आणि वडील असतात की मॅडम मग आता काय, हे फक्त धोकाच सांगतंय, ही टेस्ट फक्त स्क्रीनिंग टेस्टच आहे, मग खरंच करायची का? तर याबद्दल सर्व काही आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सो डबल मार्कर ही प्रेग्नन्सीमध्ये केली जाणारी एक टेस्ट आहे. ती आईच्या ब्लडमध्ये तपासली जाते, म्हणजे आईचं जे रक्त आहे त्याची ती तपासणी आहे. याच्यामधून आपण होणारं जे बाळ आहे त्याच्यामध्ये काही जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे जनुकीय दोष काही आहेत का, याचा धोका म्हणजे रिस्क काही आहे का, हे आपल्याला कळतं. तर साधारणपणे 11 ते 13 आठवड्याची जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे एनटी स्कॅन आणि दुसरं ड्युअल मार्कर म्हणजे ही रक्ताची तपासणी. एनटी स्कॅन म्हणजेच न्यूकल ट्रान्सल्युसन्सी, म्हणजे बाळाच्या मानेच्या इथलं फ्लूइड चेक केलं जातं, त्याचा थिकनेस चेक केला जातो. तो जर हाय असेल तर बाळामध्ये डाऊन सिंड्रोम असण्याचा किंवा जनुकीय दोष असण्याची रिस्क आहे ती जास्त आहे. इट जस्ट टेल्स द रिस्क. ही जी आहे ती स्क्रीनिंग टेस्ट आहे, हे डायग्नोस्टिक टेस्ट नाही, पण हे करणं खूप महत्त्वाचं आहे कारण बऱ्याचशा गोष्टी आपण आधी जर आपल्याला समजल्या तर आपण त्याला योग्यरित्या हाताळू शकतो. सो एनटी स्कॅन आणि ड्युअल मार्कर हे सोबत केली जाणारी टेस्ट आहे. ज्यावेळी आपण एनटी स्कॅन करतो त्याचा रिपोर्ट आपल्याला पुढे पाठवावा लागतो जिथे आपण ब्लड टेस्ट करतो तिथे. सो आईचं ब्लड घेतलं जातं आणि त्या ब्लड टेस्टमध्ये आपण बीटा HCG आणि PAP-A हे दोन हॉर्मोन्स चेक केले जातात. सो जेव्हा आपण डबल मार्कर टेस्ट करतोय त्यावेळी आपण आईचं वय ध्यानात घेतो, बीटा HCG आणि PAP-A रिपोर्ट ध्यानात घेतो. आईला डायबिटीस आहे का, IVF ची प्रेग्नन्सी तर नाहीये ना, एनटी जो आहे न्यूकल ट्रान्सल्युसन्सी जे आहे त्याचा थिकनेस किती आहे, ह्या सर्व गोष्टी एकत्रितरित्या अभ्यास केला जातात आणि त्यानुसार बाळामध्ये डाऊन सिंड्रोम किंवा पटाऊ सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम हे 3 जे सिंड्रोम आहेत की हे जनुकीय दोष आहेत. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये क्रोमोझोम्स आहेत. सो ट्रायसोमी 21 म्हणजे 21 नंबरच्या क्रोमोझोमची प्रत जर जास्त असेल तर डाऊन सिंड्रोम होणार. जर 18 नंबरच्या क्रोमोझोमची म्हणजे गुणसूत्राची प्रत जर जास्त येते तर एडवर्ड सिंड्रोम होणार बाळामध्ये. आणि जर 13 नंबरच्या गुणसूत्राची प्रत जर जास्त असेल तर पटाऊ सिंड्रोम होणार. सो हे जे आहे हे का महत्त्वाचं आहे, तर जर डाऊन सिंड्रोम, पटाऊ सिंड्रोम किंवा एडवर्ड सिंड्रोम हे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. लाईक मतिमंदता, मेंदूची वाढ न होणं किंवा शारीरिक व्यंग जसं की हार्टमध्ये काही इश्यूज येणं, पटाऊ सिंड्रोममध्ये क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट पॅलेट म्हणजे ओठ किंवा टाळा जो असतो तो फाटलेला असणं, हे इश्यूज बाळामध्ये असू शकतात. आणि हे आपण जर आपल्याला हा धोका कळला तर आपण पुढे जाऊन त्याचं डायग्नोस्टिक टेस्ट जसं की NIPT, CVS, ॲम्निओसेंटेसिस म्हणजे गर्भजलाची तपासणी करून, कन्फर्मेटरी टेस्ट करून ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे आपण माहीत करून घेऊ शकतो. आणि म्हणून ड्युअल मार्करची टेस्ट खूप महत्त्वाची आहे. इथे मी नमूद करते की ही जी टेस्ट आहे ती स्क्रीनिंग टेस्ट आहे. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे जर हे सिंड्रोम्स येणार आहेत तर त्याची रिस्क हे दर्शवतं, जसं की लो रिस्क. सो जर हे हाय येतंय तर आपल्याला योग्य सल्ला घेऊन पुढे NIPT किंवा ॲम्निओसेंटेसिस आणि CV किंवा CVS जसं की गर्भजलाची तपासणी करून
डिटेल क्रोमोझोमल स्टडीज करून बेबी नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल हे आपण पाहणं खूप जास्त गरजेचं ठरतं. सो जरी ड्युअल मार्कर किंवा NT स्कॅन हे स्क्रीनिंग टेस्ट असतील तरी ते खूप महत्त्वाचे आहेत. आपण आपल्या प्रोजिनी म्हणजे पुढे होणारे जी फ्युचर आहे त्याच्यामध्ये कोणतंही व्यंग किंवा जेनेटिक पोटेन्शियल असणारे काही आजार जे आहेत, जनुकीय दोष जे आहेत ते आपण पूर्णपणे ह्या टेस्टनी टाळू शकतो. म्हणून जर एखाद्या ऑब्स्टेट्रिशियननी जर तुम्हाला ड्युअल मार्कर करण्याचा सल्ला दिला तर नक्की करा. रादर आय विल प्रिफर की प्रत्येक प्रेग्नन्सी 11 ते 13 आठवड्यामध्ये NT स्कॅन, न्यूकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन, डिटेल्ड विथ अ गुड हँड एक्सपर्टीज आणि ड्युअल मार्करची टेस्ट नक्की करा. धन्यवाद.